लीला पंढरीचा नीला पुतला पंढरीचा नीळा लावण्याचा पुतळा पंढरीचा नीळा लावण्याचा पुतळा पंढरीचा नीला पंढरीचा नीळा लावण्याचा पुतळा पंढरीचा नीळा लावण्याचा पुतळा विठू देखिएला डोला पायियानो विठू देखिएला डोला पायियानो विगडे देखिएला विठू देखिएला डोला विधले भयाची गुणे विधले भयाची गुणे रणवरनो विसंबे विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल जनावर विसंबे जनावर विसंबे विठ्ठला विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल 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 रुक्मिणी विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी क्षणभर नवी सम्य विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल 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 रुक्मिणी विरले मन दयाची वेदले हो निळा लावण्याचा पुतळा विठू देखिला डोळा बाई हो वेधली हो मन तयाची गुणे क्षणभरी नवी संमे विठ्ठल रुक्मिणी पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षण होयवणे तैसे माझे जिणे का विठ्ठले वीण वेधले हो मन तयाची गुणी क्षणभरी नवी संमे विठ्ठल रुक्मिणी बापर कुमा देवी बरो विठ्ठलची पुरे चित्त चैतन्य मोरे बाई
वेधले हो मन तयाची गुणे क्षणभरी नवी समजे विठ्ठला रुक्मिणी. आवाज जरा मोकळं करा आणि रिपीट द्या. प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुर्यम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग कारू रतमाला माना. पांडुरंग कारू रतमाला स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता यदक्षर मलाख्यम आनंदमज केवलम श्रीमन् निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतमाश्रयीत मस्तक हे पायावरी यावर करी संतांच तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन जो. जब तक श्री राधा रानी दर्शन दोगे जब तक श्री राधा रानी दर्शन दोगे मैं कैसे तुम्हारा भजन छोड़ दूं. मैं कैसे तुम्हारा भजन छोड़ दूं. सर्वांनी 2 मिनिटं भजन करायचे. हाताने टाळी वाजवायची मुखाने भजन म्हणायचे. श्री राधा 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 श्री राधा
राधा पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखी याला डोळाबाई हो वेधले हो मन तयाची हे गुणे क्षणभरी नवी संवे विठ्ठल रुक्मिणी परमात्मा स्वरूप बसलेल्या सर्व श्रोतवृंद मायबाप भगिनींच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य कनक दाते माऊली महावैष्णव साधकांचे मायबाप योगी यांचे माऊली ज्ञानी यांचे शिरोमणी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज संत श्रेष्ठ प्रेममूर्ती श्री नामदेव महाराज ब्रह्मचितकला आदिशक्ती मुक्ताबाई भक्त जनोदय साम्राज्ञी जनाबाई परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरु रामदास बाबा महाराज आदी करून सकल संतांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करते आणि आजच्या या अखंड हरिनाम उत्सवातील 6व्या दिवसीय हरिकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते विठ्ठल कीर्तन सेवेकरिता गायण्यात आलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानमूर्ती माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणाचा भगवान पंढरीश पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर त्या दर्शनाची अनुभूती अभिव्यक्त करणारा अभंग
सदर सेवेकरिता सादर केलाय विठला विठला. कीर्तन सेवेला आरंभ करण्या अगोदर परिहार देणं अगत्याचं आहे आणि याच नियमाला अनुसरून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आपल्या या हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये या परम पवित्र अशा किरवली गावामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम उत्सव वर्ष 30वे आणि या 30व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजची ही हरिकीर्तनाची सेवा आदरणीय परमार्थ परमस्नेही संजयजी बजागे यांच्या संपर्कातून ही सेवा आमच्यापर्यंत आली आणि या ठिकाणी सेवा करण्याचा आजचा हा योग जुळून आला. विठ्ठल विठ्ठल. खर तर योग कालचा होता आणि आजचा हा योगायोग ठरला असं म्हणायला हरकत नाही. सौजन्यांचं नक्की मग कालच्या सौजन्यांचं नाव घ्यायचं का आजच्या सौजन्यांचं नाव घ्यायचं हा मोठा प्रश्न आहे. परंतु असो, सौजन्य दाते जे आहेत कीर्तनाचे श्री संजय लक्ष्मण भोईर यांच्या वतीने या हरिकीर्तनाचं सौजन्य आहे. खरं तर माझ्याकडून थोडी गडबड झाली, ऐकण्यात थोडी धावपळीत गडबड झाली आणि दिली होती कालची तारीख मी लिहिली, आजची तारीख म्हणजे 20 तारीख लिहिली. परंतु त्याबद्दल मी समस्त ग्रामस्थ मंडळ आणि आयोजक सप्ताह कमिटी आयोजक मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळ यांची दिलगिरी व्यक्त करते. विठ्ठल विठ्ठल. परंतु झालं असं की जे काल महाराज आले होते, बरोबर ना? खरं तर काल जे लोक आले होते ते माझं कीर्तन ऐकायला आले होते आणि आज जे आले ते माझे श्रोते नाही. पण तरी सुद्धा कालचे जे महाराज होते ते आमचे गावाकडचे महाराज म्हणजे माझ्या माहेरकडचे महाराज आणि लेकीची बाजू माहेरच्यांनी नाही घ्यायची, माहेरच्यांनी नाही सांभाळायची तर कोण सांभाळणार? मी फक्त मदन महाराजांना फोन केलाय. महाराज म्हणाले ताई तुम्ही काही काळजी करू नका, त्यांना दुसरा कार्यक्रम होता, ते म्हणाले मी ऍडजस्ट करतो आणि येतो, तुम्ही तुमच्या कार्यक्रमाला निघा. आणि मला छत्रपती शिवाजी राजांच्या रायगडाच्या पायथ्याशी कार्यक्रम होता आणि खूप विनंती होती आणि त्यांचा 1 दिवसीय कार्यक्रम होता म्हणून मला तो कार्यक्रम ऍडजस्ट करता आला नाही. पण मदन महाराज म्हणाले ताई तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही मार्गस्थ व्हा, मी तुमची सेवा सांभाळतो. महाराजांनी महाराज मंडळींना केलेलं सहकार्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे. विठ्ठल विठ्ठल. महाराज महाराजांना सांभाळून घेतात, फक्त समाजाने महाराजांना सांभाळून घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कैलासवासी परमपूज्य प्रातस्मरणीय रामदास बाबा वाशेरेकर यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि खरोखर बाबांची आजही प्रत्येक क्षणाक्षणाला आम्हाला आठवण येते. कारण या संपूर्ण परिसराला पंचक्रोशीला रामदास बाबांनी खऱ्या अर्थाने रामाचं पांडुरंगाचं दर्शन घडवलं आणि खऱ्या अर्थाने एक थोर विभूती, श्रेष्ठ विभूती, अगदी माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर बाबांचं वर्णन चातुर्य लपवी महात्म हरवी पिसे पण मिरवी आवडोनी. चातुर्य लपवी, चतुर होते महाराज, अलौकिक व्यक्तिमत्व होतं, साधू होते, संत होते, परंतु तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा लवाजमा न करता, कुठल्याही प्रकारचा अलौकिकत्व न दाखवता अगदी सामान्यात राहून सामान्य जणांना परमार्थ शिकवणारे साधू म्हणजे प्रातस्मरणीय रामदास बाबा वाशेरेकर. विठ्ठल विठ्ठल. संत जगी अवतरले कशा करता उद्धरया आले दीन जना आणि असा बाबांचा परिचय आहे. आणि म्हणून आजची ही सेवा खरं तर समस्त ग्रामस्थ मंडळाच्या संपर्कातून माझ्यापर्यंत आलेली आहे. आदरणीय संजय दादांनी फोन केला आणि आजच्या या अभंगातून माऊली श्री ज्ञानोबा आहे पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची अनुभूती व्यक्त करतायत, म्हणजेच अनुभव व्यक्त करतायत. आणि हा अनुभव माऊलींनी सांगत असताना, संवाद करत असताना माऊली आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीशी तो संवाद करत आहेत. कीर्तन म्हटलं की ते संवादात्मक कीर्तन असतं. श्रोते समोर असतील तर कीर्तन करायलाही बोलायला बरं वाटतं. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोता याविना. सर्व श्रोते मंडळी छान उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गायनाची सेवा सुद्धा गोड जे या ठिकाणी करतायत आदरणीय परमार्थ परमस्नेही गायनाचार्य प्रमोदजी महाराज पाटील
त्याचप्रमाणे आमचे दुसरे प्रमोद महाराज फरटे आणि दादा तुमचं नाव काय? योगेश महाराज आणि नितीन महाराज, बरोबर ना? नितीन महाराज ही सर्व गायक वादक मंडळी या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे स्वतः उत्तम गायनाचार्य, उत्तम मृदंगाचार्य, आपल्या संपूर्ण किरवलीच नाही तर संपूर्ण भिवंडी तालुक्याचं वैभव असणारे आदरणीय मोतीराम महाराज बजागे. जोरदार टाळी वाजव, थोडी जोरात वाजवत जा. हा, आपल्या गावचं रत्न हे महाराज. आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण पंचक्रोशीमध्ये भिवंडी ठाणे तालुक्यामध्ये ते फिरत असतात आणि खरोखर आपल्या गावाला लाभलेलं हे रत्न आहे, वैभव आहे. सर्व वारकरी टाळकरी अतिशय उत्कृष्ट साथ करतायत. बाल वारकरी सुद्धा आहे, किती छान. बघा ना, त्याने धोतर लावले, नेसलंय ना का डायरेक्ट घातलंय पॅन्ट सारखं? अशी बरीच लोक असतात डायरेक्ट घालतात, त्यांना लावता येत नाही. पण दादानी छान धोतर लावलंय, मस्त कुर्ता पण छान आहे, उपरनं अजून छान दिसतंय. गळ्यातला टाळ सुद्धा स्पेशल त्याच्याकरता त्यांनी बनवून घेतलेला आहे. टिळाही मस्त लावलेला आहे, टोपी छान दिसते. लगेच त्यांनी जय हरी केलं बघा. किती हुशार आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. अशी लहान मुलं कीर्तनात दिसली ना जरा बरं वाटतं. हे पुढचं भविष्य आहे महाराज आपलं. नाहीतर लहान मुलांनी कीर्तनात टाळ घेऊन उभं राहिलं, लहान मुलांनी माळ घातली ना, लोक लगेच म्हणतात त्याचा जीव मारला. म्हणजे वांगे बटाटे खाऊन जीव काय होत असतो? बोला बोला, तुम्ही घाबरू नका, बोला. वांगे बटाटे खाऊन जीव काय होत असतो? मरत असतो. आणि कोंबडी खाऊन जीव काय होत असतो? जगत असतो का? म्हणून कुठल्या वयात वाळ घालायची हे खरं वय माळ घालण्याचं महाराज, हे खरे संस्कार आहे. अतिशय गोड अशी सेवा त्या ठिकाणी मिळते. त्याचप्रमाणे या सर्व वारकरी ताई, आमच्या संगीत ताई आहे, या सगळ्या ताई या ठिकाणी आहेत, किती छान सेवा देतात. यांच्याकरताही टाळी वाजवा, पटापट वाजवत चला टाळी. असं प्रोत्साहन मिळतं त्यांनाही बरं वाटतं की आम्ही पुढच्याही कीर्तनाला उभं राहिलं पाहिजे. आणि आपल्या किरवली गावच्या उत्सवामध्ये 1-2 महिलांची कीर्तनं दरवर्षी असतात, या गोष्टीचं मला कौतुक आहे. त्याचप्रमाणे सोबदार बाबा, आपणही अगदी छान दिसत आहेत. पोशाख, गळ्यातल्या माळा, हार वगैरे, टोपी, हातातल्या चिपळ्या, पायातली चाळ, अगदी सगळं अगदी छान, परफेक्ट कॉम्बिनेशन. रुबाब दिसतोय, रुबाब. आणि खरोखर अतिशय छान दिसत आहे आपणही. त्याचप्रमाणे मृदुंगाची साथ जे करतायत आदरणीय रुपेश महाराज. आणि दादा तुमचं नाव काय? शैलेश महाराज. तुमच्याही नावाच्या मागे श आहे, त्यांच्याही नावाच्या मागे. हा, असे 2 षटकार माझ्या समोर बसलेले आहेत. आणि हे तिसरे, हा म्हणजे 3 नाही. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या कीर्तनाकरता जे उपस्थित आहेत, खऱ्या अर्थाने आपल्या संपूर्ण कल्याण तालुक्याचं भूषण आणि कल्याण तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष असणारे आदरणीय परमार्थ परमस्नेही गुरुतुल्य गुरुवर्य असणारे माधव महाराज केशव आज महाराजजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे परिसरातील पंचक्रोशीतील सर्व महाराज मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी ताई, मला असं वाटतं तुम्हाला अगोदर काही कल्पना नव्हती ना, तिकडून त्यांनी सांगितलं, या लगेच म्हटलं असे विनेकरी पाहिजे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि त्या रेडीच होत्या. बघा ना, किती छान अशा प्रकारे मस्त तयारी त्यांनी केलेली आहे. कुंकू लावलेलं आहे कपाळाला. माळकरी आहेत ना? हा, माळकरी आहेत ही चांगली गोष्ट आहे. गळ्यामध्ये माळ आहे, मी बघितली मगाशी, गळ्यामध्ये माळ आहे. आणि मी जास्त वेळ कीर्तन करणार नाही, काळजी करू नका, फक्त 2 वाजेपर्यंत तुमचा विचार करेल मी, कारण मी तो विना घेतला होता. तो विना किती चढ आहे हे मला माहिती. तो एखादा बंधू कीर्तन करायला तो बऱ्यापैकी सांभाळता येतो, पण भगिनी कीर्तन करायला तो सांभाळता येणं तो कमीत कमी 2 तास तरी फार कठीण आहे. पण ताई आपली कमाल आहे, त्यांना पाणी वगैरे तिथं जवळ ठेवा बरं का, गुळ वगैरे ठेवा. ताई छान अशी विण्याची सेवा देत आहेत. साऊंड सिस्टीम वाले दादा, आपणही चांगली सेवा देतात. असंच शेवटपर्यंत सहकार्य राहू द्या. थोडं इकडं डीजेचं इकडं चालत नाही, इकडं कीर्तनाचं लागतं. आणि म्हणून थोडंसं तुम्हाला थोडं आम्ही सांगत असतो वारंवार वाईट वाटून घेऊ नका दादा, आपणही छान सिस्टीम दिलेली आहे. त्याचप्रमाणे कॅमेरामॅन अतिशय छान अशा प्रकारे ते शूटिंग करतायत. काय नाव तुमच्या चॅनलचं? आत्मिक सुख. आत्मिक सुख. वा वा, मला आत्मिक सुख वाटलं बरं का. हा, आत्मिक सुख आहे. आणि हे सगळ्यांना आत्मिक सुख बाह्य रूपाने प्रदान करणार. आत्मिक सुख आहे पण बाह्य रूपाने प्रदान करणारे. आपण नक्कीच त्यांच्या चॅनलला, आत्मिक सुख नावाच्या चॅनलला लाईक करा, बोला बोला, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू. आणि अजून एक गोष्ट, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. विठ्ठल
या सगळ्या कलाकार समुदायाच्या समवेत आज आमचे पतिदेव सुद्धा ऑर्गनची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर कीर्तनामध्ये संवादिनी असावी, कारण संवादिनी माहिती ना आपल्याला, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये पेटी असं म्हणतात. संवादिनीचे स्वर कीर्तनात हवे असतात, लागतात. संवादिनी म्हणजे परब्रह्म आहे, नाद ब्रह्म आहे, नाही का, स्वर ब्रह्म आहे. आणि हे ऑर्गन म्हणजे डुप्लिकेट ब्रह्म आहे. परंतु काही ठिकाणी चालतं, काही हरकत नाही. कधी कधी रंग देवता कीर्तनात यावी याच्याकरता जर त्याच्या माध्यमातून आम्हाला भजनाचं सुख मिळत असेल, भजनानंद मिळत असेल आणि त्या माध्यमातून आमची मनं डोलायला लागत असेल, हाताने टाळी वाजत असेल आणि परमात्म्याचं भजन हवंसं वाटत असेल, तर नक्कीच त्या साधनाचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. विठ्ठल काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. नाही तर ते प्रत्येक कीर्तनाला त्यांना म्हटलं ना, चला का, ते एकच वाक्य म्हणतात, आय एम बिझी, मला कीर्तन आहेत, मला कथा आहे. पण आज ते वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे सत्यविजय महाराज आहेत, गोरख महाराज आहेत. ही सगळी मंडळी गावची मंडळी आहे. पण आपल्या गावची जरी मंडळी असली तरी सुद्धा पंचक्रोशीत परिसरात हरिकीर्तन करता नेहमी या मंडळीचं फिरणं असतं. आणि म्हणून आपलं हे गाव कलेचं गाव आहे. सरस्वती मातेने वरद हस्त या गावावर ठेवलेलं आहे. कारण एक नाही, जवळजवळ 4 ते 5 कलाकार या गावामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मी त्या मातेला अगोदर वंदन करेल. ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती, हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सगळ्या शिष्यांचं वर्णन करून झालं, मग गुरु आले. ते सावधचे गुरु आणि गुरुवारी आणि नंतर आलं पाहिजे असं आहे का काय? पण असो, आमचे गुरुदादा अतिशय गोड गायन तेही करतात. आज तेही उपस्थित आहेत. सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानदेवांचा अभंग आहे आणि ज्ञानोबाराय या अभंगातून विठुरायाचं जे दर्शन घेतलंय त्या दर्शनाचा अनुभव तुम्हाला सर्वांसमोर ठेवतात, प्रतिपादन करतात. खरं तर पांडुरंग परमात्मा हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि पांडुरंगासारखा देव जगाच्या पाठीवर नाही. आम्ही या महाराष्ट्रात जन्माला आलो, पांडुरंगाचे भक्त झालो. पांडुरंगासारखा देव तुम्हाला मिळाला हे आपलं महत् भाग्य महाराज. ज्या देशात आपण जन्माला आलो या देशामध्ये एक नाही अनेक देव आहेत. कारण हा देशच अवतारांचा देश आहे, हा देशच देवांचा देश आहे. या देशामध्ये देवाने 2, 3, 10, 15, 20, 25, 100, 200, 50, 60, 100, 200, 1000, 2000, लाख, 2 लाख अवतार या भूमीमध्ये घेतले नाही. माझ्या देवाने या भूमीमध्ये किती अवतार घेतले संतांनी त्याचं वर्णन.
अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. किती अवतार घेतले? अनंत. किती घेतले? बोला बोला, किती घेतले? 2-3 घेतले का? 10-15. अनंत अवतार घेसी. विटेवर उभा असणारा पांडुरंग परमात्मा 1-2 अवताराचा नाही, संतांनी वर्णन केले. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहितारी. त्याने अनेक रूप घेतली, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. बापर कुमा देवरू गुण बाणाली कैशी. असे अनंत अवतार त्याने याच भूमीमध्ये घेतले. म्हणून हा देश अवतारांचा देश आहे. हा देश अवतारांचा देश आहे. पण सध्या देशाचा अवतार आम्ही काय करून ठेवलाय ही गोष्ट वेगळी आहे, पण हा अवतारांचा देश आहे महाराज. म्हणून शास्त्र सांगतं सकाळी उठल्या उठल्या या पवित्र भूमीला आम्ही वंदन केलं पाहिजे. आणि त्याच्याकरता आम्ही सकाळी उठलं पाहिजे. सकाळी म्हणजे 9 वाजता. किती वाजता? किती वाजता उठायचं माई मावल्यानं? जुन्या मावशा लवकर उठायच्या. लवकर म्हणजे 5 वाजता 4 वाजता उठायच्या, बरोबर ना? जुन्या लुगडावाल्या जेवढ्या माई मावल्या त्यांना माहिती कधी उठायचं. लवकर उठायच्या, सडा संवर्जन करायच्या, रांगोळी काढायच्या, तुळशीला जल अर्पण करायच्या, सूर्याला अर्घ्य द्यायच्या. पण आता तसं राहिलं नाही. आता सूर्य अगोदर उठतो आणि तो वाट बघतो हे भूत कधी उठतील आणि मग आपण हळूहळू हळूहळू उठतो. पण या जुन्या माय मावल्या अहो लवकर उठायच्या. त्यांचं जीवन फार. आजही जुनी लुगड्यावाली माय मावली जेवढं काम घरात करू शकते, ऐकताय ना? ताट बसा बरं. आजही जुनी लुगड्यावाली माय माऊली जेवढं काम घरात करू शकते तेवढं आताची नवीन सुनबाई करू शकत. लुगड्यावाल्यांनीच मान हलवले, पण साड्यावाल्या काय मान हलवायला तयार नाही. तेवढं करू शकत नाही, कारण त्यांचं जीवन इतकं छान होतं, इतकं ऐश्वर्य संपन्न होतं. पहाटे लवकर उठणार, सगळं काही करणार. शास्त्र सांगतं बाबा सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठावं आणि उठल्यानंतर काय करावं? ज्या वेळेला आपण अंथरुणावर असतो ना त्यावेळेला मांडी घालून अंथरुणावर बसावं आणि हाताकडे बघावं आणि श्लोक म्हणावा. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मूले सरस्वती, कर मध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शन. आपल्या कराग्रे अग्रस्थानी लक्ष्मी माता निवास करते. म्हणून आपण पैसे कसे मोजतो? असे मोजतो की नाही? पैसे कसे मोजता? आहेत ना तुमच्याकडं? किती आहेत? मोजताना कसे मोजतो? असे मोजतो, कारण अग्रस्थानी लक्ष्मी वास करते. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मूले सरस्वती. मूल भागामध्ये सरस्वती वास करते, म्हणून लिहिताना आपण असं लिहितो. आणि कर मध्ये तू गोविंद, मध्यभागी गोविंद वास करतो. म्हणून आद्यगुरु शंकराचार्यांनी वर्णन केले. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे बिल्वीशयनं वटस्य पत्रस्य पुटेशयनं बालं कुन्दं मनसा स्मरामि. करारविंदे, कर मध्ये तू गोविंद, मध्यभागी गोविंद निवास करतो. म्हणून पहिलं दर्शन हाताचं घ्यावं, गोविंदाचं स्मरण करावं. आणि दुसरं दर्शन या जमिनीवर पाऊल टाकत असताना या जमिनीचं, या भूमातेचं, या धरती मातेचं दर्शन घ्यावं आणि श्लोक म्हणावा. कुठला श्लोक? समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडली विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. या भूमीला वंदन करावं. क्यों? ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है. हिंदी समझती है ना आपको? मेरे को भी ज्यादा नहीं आती, जुरुक जुरुक की आती है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये तर्पण की धरती है, ये अर्पण की धरती है. इस धरती की नदी नदी हमारे लिए गंगा है. इस नदी का कंकर कंकर हमारे लिए शंकर है. अरे ये मिट्टी बड़ी पुनीत है, ये मिट्टी बड़ी पावन है, क्योंकि ये मिट्टी राम ने चाटी है और कृष्ण भगवान ने खाई है, इसलिए ये मिट्टी बड़ी पुनीत है. भारत माता की ही माती पवित्र आहे. का? कारण देवाने खाल्ली आहे, कृष्णाने माती खाल्ली. माहिती सगळ्यांना? माती खाल्ली कृष्णाने, माहिती आहे. आणि माती खाल्ल्यानंतर काय म्हणतो तो? ओ आई काय म्हणतो? मला पण आई गाई नाही खाणे म्या माती, आई गाई नाही खाणे म्या माती, आई गाई नाही खाणे म्या माती, आई गाई म्या माती, आई गाई.
जोरदार टाळी वाजवून. काय गोड गायलं, एवढ्या वरच्या पट्टीत गायलं. का गोड गायलं माहितीये का? कारण कालच आमचं भांडण झालं म्हणून आज वरती सोडलं. आमचे भाऊ आहेत नेहमी माझ्या सोबत असतात. काल थोड्या आमच्या भानगडी झाल्या भावा बहिणीमध्ये आणि शेवटी यांनी सोडवली ती भानगड. पण एवढा उंच आवाज लागतो दादांचा. आणि खरोखर एक लक्षात घ्या, बंधू कीर्तनाला साथ करणं वेगळी गोष्ट आहे आणि भगिनी कीर्तनाला साथ करणं वेगळी गोष्ट आहे. कारण आमच्या भगिनींचा आवाज, महिलांचा आवाज, लेडीजचा आवाज हा घरात सुद्धा कोणाला लागू शकत. घरात सुद्धा तुमच्यावर आवाज जाणार आहे का कोणाचा? बोला पटकन. इथं मुख गिळून बसले पण घरात जाणारच नाही. बरं, आवाजाचं गणित असं आहे ना महाराज, ती ज्यावेळेस नवीन लग्न करून येते ना, त्या इतकी हळू बोलते, इतकी हळू बोलते. तिचा नवरा तिला म्हणतो अगं किती हळू बोलते, तेव्हा ती म्हणते माझा आवाजच असा आहे. बघा ना, लाजून माझा आवाजच असतो. आणि लग्नाचा 5-6 वर्षांनी बघा इतकी जोरात बोलते, इतकी जोरात बोलते, इतकी जोरात बोलते. तिचा नवरा तिला म्हणतो अगं जरा हळू बोल, ती म्हणते माझा आवाजच असा आहे. किती बदलतो. आणि नंतर आवाजाला तिच्या पुढे घरात कुणीच बोलत विठाला विठाला. माझा कृष्ण म्हणतो, माती खातो आणि म्हणतो आई ग आई नाही खाल्ली म्या माती. ही माती पवित्र आहे महाराज आणि म्हणून ही माती टिकावी असं वाटत असेल तर धर्म टिकला पाहिजे. धर्म टिकला तर काय काय टिकेल. जगतगुरु की थाती वाला वासंती परिवेश बचेगा, चोटी चंद्र और कमंडल गीता गई अशेष बचेगा, गंगा यमुना जलधारा सागर का आवेश बचेगा, काशी अवधपुरी नालंदा तक्षशिला ऋषिकेश बचेगा, बच जाएगी आर्य सुताए संतों का उपदेश बचेगा, इस माटी पर मरमिटने वाले वीरों का उद्देश्य बचेगा, दीप्तिमान इस देव भूमि पर देवों का उन्मेष बचेगा, मथुरा वाली जन्मभूमि का एक एक अवशेष बचेगा, आनंदी देवो पंढरपुर में होने वाला आषाढ़ी का उत्सव बचेगा. लेकिन एक बात कान खोल कर सुन लो, अगर धर्म बचा तो ये देश बचेगा, अगर धर्म बचा तो भारत बचेगा. आणि हा भारत वाचला पाहिजे, ही माती वाचली पाहिजे. का? ही माती पवित्र आहे, ही माती पावन आहे, ही माती देवाने खाल्ली आहे आणि या मातीत आपला जन्म झाला हे आपलं परम भाग्य आहे. विठ्ठला आणि अशा या मातीमध्ये देवाने जेवढे जे अवतार घेतले ना ते कोणाकरता घेतले? संतांनी त्याचं वर्णन केलंय. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. किती अवतार घेतले? अनंत. कोणाकरता? भक्ता कारणे. किती भक्त झाले? दासी पुत्र कन्या विदुराचे बक्षी, दैत्या घरी रक्षे प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदास संगे कबीराचे मागे, सजना कसया विकू लागे मांस माळ्या सावत्या, नरहरी सोनारा कडू कुंकू लागे चौका मेळा संगे, नामयाची जणी सवेमेची श्रेणी धर्मा घरी पाणी, नाम्या सवेचे विनवे संकुचित ज्ञानी असे भिंत, अर्जुनाचे रती होय असा रती बक्षी पोहे प्रीती, गवळीयाचे घरी अंगे गाई वाळी द्वार पाळा पाळी, एकोबाचे ऋण पेढी ऋषिकेशी अंबऋषीच्या सोशी, मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला, घडी माती वाही गोऱ्या कुंभाराची, हुंडी त्या मेल्याची अंगी भरे. कुणा करता? पुंडलिकासाठी. अजुनी अजूनही तो देव उभा आहे आणि एका भक्तासाठी नाही, एका जातीतल्या एका समाजातल्या भक्तासाठी नाही. कितीतरी जातीत कितीतरी समाजात भक्त होऊन गेले. आपण जर पाहिलं तर आता 2 दिवसापूर्वी आपण गोरोबा काकांची पुण्यतिथी साजरी केली का नाही? सोहळा साजरा केला. कुंभार समाजामध्ये जन्माला आलेला हा हिरा, जन्माला आलेला हा महात्मा. कितीतरी समाज कितीतरी जातींमध्ये साधू संत जन्माला आले. विठुरायाने त्याला आपलंसं केलं महाराज. वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार, धागा चांभार रोहिदास, कबीर मोमीन लतीफा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, कान्हो पात्र खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभिदो हरीचे पायी, सोखा मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी, नामयाची जणी कोण तिचा
जेवी पंढरी राव ते सवे मैराळ जनक कोण कोण त्याचे महिमान कयाचे काय सांगू याता याती धर्म नाही विष्णुदास निर्णय ऐसा वेदशास्त्री तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ तारिले पतीत नेणो किती विठला दिलीपदा तुम्ही विचारत जा बरं का काय ग्रंथ आमचे दिलीप दादा अतिशय उत्कृष्ट मृदुंग वाजवता वाजवता गायन करायला लागले गायन करता करता कीर्तन करायला लागले म्हणजे आमच्या पोटावर असं काही नाहीये आणि अतिशय उत्कृष्ट साथ करतात आमचे दिलीप दादा त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव ही सर्व मंडळी सगळी प्रेमाची स्नेहाची मंडळी महाराज या वारकरी संप्रदायाने यारे यारे लहान तर याती भलते नारीलर माझे गुरुवर भाषाप्रभू जगन्नाथ महाराज म्हणतात या संप्रदायात कसाही आला तरी त्याचा उद्धार आहे आणि कसाही आला तरीही त्याचा उद्धार आहे तुम्ही फक्त या संप्रदायाने स्वागत केले ते जावे शुद्ध होऊनी जावे शुद्ध होऊनी जावे यावे शुद्ध होऊन जावे महाराज सगळ्यांनी या सगळ्यांचा स्वीकार या संप्रदायाने केलाय कारण माझा विठुराया हा फक्त पुंडलिकासाठी नाही या महाराष्ट्रातल्या भोळ्या बाबळ्या भक्तांसाठी उभा आहे आणि अशा या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन सकल साधू संतांनी केलंय पण माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं वर्णन म्हणजे जगा वेगळं कारण माऊली महावैष्णव म्हणजे विठोबाचा प्राणसखा विठोबाचं हृदय विठोबाचा आत्मा माऊली आणि विठोबा वेगळे नाही हो एकच आहे नवे नवे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी ठेविले ज्ञानी आरती जनराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संता मनोवेदना माझा वेदना पदाम्भोज तेजस्फुरतिक प्रदेशं विदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानोबराय पांडुरंग परमात्मा वेगळे नाही ते एकच आहेत महाराज ज्ञानोबरायने देवाचं वर्णन आजच्या अभंगात केलंय कोणत्या भावातून केलंय माधुर्य भावातून केलंय भक्ती करत असताना वेगवेगळ्या भावातून भक्त भगवंताची भक्ती करतो भक्त भगवंताला भजतो प्रत्येक मनुष्याचं अंतकरण हे भावयुक्त अंतकरण आहे म्हणून लहान मुलगा जर कीर्तनात आला तर त्याला सांगावं लागत नाही हाताने टाळी वाजव म्हणून लहान मुलगा आपोआप टाळी वाजवतो आणि आपोआप कीर्तनामध्ये भजन गातो विठ्ठल 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 म्हणतो हळूहळू तो मोठा झाला की मग तो कीर्तनात येत सुद्धा नाही तो म्हणतो ते कीर्तन भजन तो टाळ आणि विना तो सप्ता तुम्हीच करा पण लहान असताना माऊली म्हणतात देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील जे झाले असे केवळ माझे चिठाई सगळे मनुष्य सगळी लोक ही भावना प्रधान आहे त्यांच्या अंतकरणात भक्ती आहे महाराज आणि भक्ती करत असताना भगवंताला भजत असताना वेगवेगळ्या भावातून तो बसतो अनेक भावशास्त्राने सांगितलंय पण पंचभाव महत्वाचे आहेत पहिल्या भावाचं नाव आहे शांत भाव दुसऱ्या भावाचं नाव आहे सख्य भाव तिसऱ्या भावाचं नाव आहे वात्सल्य भाव चौथ्या भावाचं नाव आहे दास्य भाव आणि पाचव्या भावाचं नाव आहे माधुर्य भाव विठला किती भाऊ सख्खा भाऊ चुलत भाऊ ते नाही ते वेगळे आणि देवा भाऊ महिन्याला देतात ते वेगळे देतात ना वडिलांना हप्ता हा
पडला का नाही? हो म्हणा पटकन, मला कालच पडलंय. बरं वाटतं महाराज. किती कीर्तनाचं पाकिट मिळो, खरं सांगते, किती पाकिट मिळो कीर्तनाचं, पण ते जे महिन्याच्या महिन्यात 1,500 मिळतात ना, त्याचा आनंद लय वेगळा असतो. कितीही पैसे नवऱ्याने हातात देऊ, कितीही पैसे नवऱ्याने हातात देऊ, पण नवऱ्याच्या खिशातून जे पैसे चोरलेले असतात त्याचा जो आनंद असतो तो गालातल्या गालात हसू नका, तो आनंद वेगळाच असतो महाराज. मी म्हटलं नवऱ्याच्या खिशातून पैसे चोरणे चुकीची गोष्ट आहे महाराज, हे पाप आहे. एक माऊली उभी राहिली, ती म्हणाल ते पाप नाही, ते पुण्य नाही, ते चूक नाही, ते बरोबर नाही, तो प्रत्येक स्त्रीचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुम्ही एवढ्या पटकन म्हणाले म्हणजे तुम्ही अनुभवे आले. प्रत्येक भाव आहे महाराज, वेगवेगळे भाव आहे. 5 भाव मी आपल्या समोर सांगितले. पहिला भाव तुम्ही एवढे शांत का? पहिला भाव शांत भाव. कुठला भाव? शांत भाव. शांत भाव म्हणजे नक्की काय? तर तो परमात्मा आपला राजा आहे आणि आपण त्याची प्रजा आहोत, हे मानून त्याची भक्ती करणं, याला म्हणतात शांत भाव. दुसरा भाव आहे सख्य भाव. तो परमात्मा आपला सखा आहे, मित्र आहे, फ्रेंड आहे, हे मानून त्याची भक्ती करणं, याला म्हणतात सख्य भाव. म्हणून मित्र करायचंय ना, देवाला मित्र करा. मित्र करायचं ना, कृष्णाला मित्र करा. रोज कृष्णाला म्हणा, देवा मला दुसरे मित्र नको, देवा मला दुसरे मित्र नको, मला दुसरे सखे नको, देवा तूच माझा सखा, देवा तूच माझा मित्र. आमच्या जनाबाईने म्हणावं, ज्याचा मित्र, ज्याचा सखा हरी असतो त्याला जगाच्या पाया पडावं लागत नाही, जग त्याच्या पाया पडतं. ज्याचा सखा हरी विश्व अवघे कृपा करी. म्हणून आपलं दुःख सांगायचंय ना, आपलं दुःख सांगायचंय ना, ते त्या कृष्णाला सांगा, त्याला मित्र बनवा, त्या पांडुरंगाला सांगा महाराज. देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख. सांगत बसू नका, समाजाला सांगत बसू नका, त्या देवाला सांगा, त्या देवाला मित्र करा. लोक काय, समाज कसा आहे माहिती महाराज, की ज्या वेळेला आपण एखादं दुःख सांगतो ना, लोक आपल्या जवळ बसून रडून ऐकतात, पण हसून जगाला सांगतात. हा समाज आहे. किसी ने कहा है, हर बात किसी को बताया मत करो, हर आंसू किसी को दिखाया मत करो, हर बात किसी को बताया मत करो, हर आंसू किसी को दिखाया मत करो, लोग मुट्ठी में नमक लिए घूमते हैं, हर जखम किसी को दिखाया मत करो. आपली प्रत्येक गोष्ट समाजाला नका, कारण आपण ज्यावेळेस मोठे होतो ना, त्यावेळेस लोकांना ते पावत नाही. ऍसिडिटी होते, ऍसिडिटी पोटाची नाही, अंतकरणाची, मनाची जळजळ होत असते. आणि म्हणून देवाला सांगावं, सुख देवाला सांगावं, दुःख देवाला सांगावं, देवाला आवाज द्यावा. अहो त्या गोकुळातली सगळ्या गोपाळांनी कृष्णाला सखा म्हटलं. कृष्ण जरी म्हटला ना, मी देव आहे, मी परब्रह्म आहे, मैं जय जय हूं, मैं भगवान हूं, मैं ईश्वर हूं, ते पेंदा वाकड्या सुवरत सुदाम्या ते म्हणायचे, एक कृष्णा बस, काय पण बोलू नको, तू काय देव बिव नाही. एक दिवस तर कृष्णाने काय केलं माहिती का, आपलं चतुर्भुज रूप दाखवलं. चतुर्भुज म्हणजे किती? चतुर्भुज म्हणजे किती? 4 हाताचं रूप दाखवलं. पुढे 2 हात आणि मागे 2 हात. एका हातामध्ये शंख चक्र आहे, 2 हात, एका हातामध्ये शंख आहे, दुसऱ्या हातामध्ये चक्र आहे. असं ते चतुर्भुज रूप त्या ठिकाणी दाखवलं. आणि त्यावेळेस कृष्णाने सांगितलंय, बघा पेंद्या वरद वाकड्या सुदामा, आता तरी कबूल करा, मी कोण आहे, मी कोण आहे, बोला ना, मी कोण आहे, देव आहे, असं कबूल करा. ते सगळे पेंद्या वरद वाकड्या सुदामा आले आणि ते म्हणाले, कृष्ण पहिले ते 2 हात कुठल्या कंपनीमधून बनवून आणले ते मला सांग, ते कुठल्या दुकानातून आणून ते मला सांग, ते तिकडे दुसऱ्यांना तू बनव, आम्हाला काय बनवू नको, आम्हाला माहिती तू आमचा सुख आहे. आणि त्या गोपाळांनी इतका सख्यभाव कृष्णाशी धारण केला की कृष्णाने त्यांना आवाज द्यावा,
पेंद्या सुदामा तुम्ही या, रानात गाई चराया. पेंद्या सुदामा तुम्ही या, रानात गाई चराया. पेंद्या सुदामा तुम्ही या, ताली ताली. रानात गाई चराया. पेंद्या सुदामा तुम्ही या, रानात गाई चराया. पेंद्या सुदामा तुम्ही या, रानात गाई चराया. कृष्णाने आवाज द्यावा. किती भाग्य असेल. आपण देवाला आवाज देणं वेगळं आणि देवाने सिस्टीमवाल्याने सिस्टीम देणं वेगळं. आपण देवाला देऊ का नको, आपण देवाला आवाज देणं वेगळं आणि देवाने आपल्याला आवाज देणं वेगळं. बरं का. सातकऱ्यांनी नाचणं वेगळं आणि चोपदारांनी एवढ्या जोर जोरात उड्या मारणं. किती छान नाचताय ते, इतक्या मस्त उड्या मारताय. ती चाल सुद्धा एकदम मस्त वाजताय बरं का. हातातल्या चिपळ्या खरोखर अतिशय छान नाचतायत ते. कौतुक केलं पाहिजे आपण त्यांचं. कृष्णाने सख्यांना आवाज दिला, याला म्हणतात सख्य भाव. तिसरा भाव आहे भाव. ओ भाव जरा आम्हाला पण भाव द्या. तिसरा भाव आहे दास्य भाव. तो परमात्मा आपला स्वामी आहे आणि आपण त्याचे कोण आहोत, शिष्य आहोत हे मानून त्याची भक्ती करणं, याला म्हणतात दास्य भाव. आणि हा दास्य भाव कोणी केला. हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार. इतका दास्यभाव धारण केला, इतकी भक्ती केली, इतकी भक्ती केली. एक दिवस सीता मैयाने मोत्याचा हार हनुमंतरायांना दिला. कशाचा. मोत्याचा हार. हनुमंतरायांनी त्या मोत्याचा हार घ्यावा, एक एक मणी दाताने तोडावा आणि पाहावं आणि फेकून द्यावा. दुसरा मणी घ्यावा, दाताने तोडावा, फेकून द्यावा. सीता मातेने पाहिले, ए हनुमंता काय करतो रे. काही नाही मैया, बघतोय याच्यामध्ये माझा राम आहे का नाही. सीता माता म्हणते, ज्याला ज्या गोष्टीचं मूल्य समजत नाही त्याला ती गोष्ट देणं म्हणजे व्यर्थ आहे, त्याला अर्थ नाही. उगीच दिली मी तुला. अरे एवढंच जर तुला वाटतं की या मण्यात राम नाही तर तू मणे दाताने तोडून फेकून देतो. अरे मोत्याचे मणी आहेत ते. मग एवढंच तुला वाटतं की प्रत्येक गोष्टीत राम असला पाहिजे, रामाशिवाय तू ती गोष्ट करत नाही काय रे. मग स्वतःला रामाचा भक्त म्हणून घेतो, तुझ्या अंतकरणात आहे का. त्यावेळेस हृदय विदीर्ण केलं आणि दाखवलं. देख लो मेरे दिल की नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में. कौन. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम
तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. आणि त्याची भक्ती करणं दास्य भावातून इतके दास्य भक्ती केली की तुकोबराईने म्हणावं दास्यत्व निकट हनुमंते पण केले म्हणून देखील रामचंद्र. चौथा भाव आहे वात्सल्य भाव. तो परमात्मा आपला मुलगा आहे, तो परमात्मा आपला पुत्र आहे, तो परमात्मा आपला बाळ आहे. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये देवघर असतं की नाही. त्या देवघरामध्ये एक लंगडा कृष्ण असतो ना. लंगडा कृष्ण पाहिलाय तुम्ही? आऊसा असतो तो, काहींच्या घरामध्ये थोडासा मोठा असतो. पण तो जो लंगडा कृष्ण आहे ना, तो लंगडा कृष्ण याचसाठी घरामध्ये ठेवायचा असतो की त्याची भक्ती आपण देव म्हणून नाही, बाळ म्हणून करायची. त्याची सेवा आपण बाळ म्हणून करायची. आपण त्याचे आई वडील व्हायचं. घरात काय शिजो न शिजो माहिती नाही, पण त्या बाळकृष्णाला रोज दूध दिलं गेलं पाहिजे. याला वात्सल्य भाव म्हणतात. आणि जो रोज दूध देतो ना, जो रोज देवाला नैवेद्य देतो. तुम्ही नैवेद्य देता का देवाला? देता का नाही? हो की नाही? बोला पटकन. देता. आता रोज देता का ते सांगा. रोज नाही. आमचे वार ठरले सोमवार, मंगळवार, शुक्रवार आणि शनिवार असे 3-4 वार आम्ही त्या देवाला नैवेद्य देतो. त्या देवाला सांगतो एवढे दिवस तू जेवत जा आणि बाकीचे दिवस तू उपाशी राहत जा. देवारात देव असतात 9 ते 10, बरोबर की नाही? 9 ते 10 देव देवाऱ्यात असतात. 9 ते 10 देव देवाऱ्यात असतात. त्यांना नैवेद्य देतो. कसा देतो? चोखांडवर भाकर, त्याच्यावर थोडीशी साखर, तो नैवेद्य देवाला देतो. एवढूसा नैवेद्य 8 ते 10 देवाला. तेव्हाच मी विचार करते देवाऱ्यातल्या देवांच्या तब्येती का होत नाही? कशा होतील? एवढा नैवेद्य देता तुम्ही. नैवेद्य छान देवा, पूर्ण ताट भरून द्यावं. अहो तर तुम्ही मनापासून नैवेद्य दिला ना, रोज नैवेद्य दिला ना, एक ना एक दिवस देव तुमचा नैवेद्य ग्रहण करण्याकरता येईल. कोण कहते भगवान खाते नहीं, बैर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण नैवेद्य द्यावा. वात्सल्य भाव याला म्हणतात. त्याला आपलं मूल मानायचं आणि आपण त्याच्या आई वडील व्हायचं. किंवा उलट करा, त्याला आपले आई वडील कारण आपण लेकरू व्हा. देवा विठ्ठला तू माझा बाप आहेस, तू माझी माय आहेस आणि मी तुझं तान लेकरू आहे. आणि म्हणून देवाला शरण जाणं वात्सल्य भाव. आणि 5वा भाव आहे माधुर्य भाव. या जगामध्ये परमात्मा एकमेव ईश्वर आहे, एकमेव पुरुष आहे आणि बाकी सगळ्या स्त्रिया आहोत. परमात्मा एकमेव पुरुष आहे आणि आपण बाकी सगळेजण कोण आहोत? स्त्री आहोत. सगळेजण कोण आहोत? इथं बसलेले पुरुष सुद्धा कोण आहे? तुम्ही दिसायला पुरुष आहे पण कोण आहोत? आपण सगळे स्त्री आहोत. कारण या जगामध्ये एकमेव पुरुष आहे, त्याचं नाव आहे उत्तम पुरुषस्तन्य परमात्मे तुदावृता. भगवान श्रीकृष्ण हा एकमेव उत्तम पुरुष या जगामध्ये आहे. बाकी सगळ्या गोपिका आहे, बाकी सगळ्या स्त्रिया आहे. तो पुरुष आहे, तो आपला पती आहे, तो आपला प्रियकर आहे आणि आपण त्याची प्रेयसी आहोत, आपण त्याची पत्नी आहोत. हे मानून त्याची भक्ती करणं याला म्हणतात माधुर्य भाव. विठ्ठल विठ्ठल सकल संतांनी अंतकरणात धारण केला. माझ्या माऊली महावैष्णवांनी सुद्धा माऊलींनी अंतकरणात माधुर्य भाव धारण करून ज्यावेळेस त्यांनी पांडुरंग परमात्म्याकडे बघितलं त्यावेळेस त्यांना जो परमात्मा दिसला ना, त्या परमात्म्याच्या वर्णनाची अभिव्यक्ती त्यांनी केली अभंगाच्या पहिल्या चरणात. पंढरपुरीचा लीला विठू देखला त्याचा पुतळा
विठू देखीला विठू देखीला डोलाबाई वेदिले ज्ञानोबरांनी माधुरी भावातून देवाला पाहिलं कसा दिसला त्याचं वर्णन केलंय. पंढरीचा कुठला आहे तो, कुठला आहे तो, कुठला आहे तो, किरवलीचा आहे का, कुठला आहे, आमण्याचा आहे का, पंढरीचा आहे, कुठला आहे, पंढरीचा आहे. आणि हे पंढरपूर धर्माचं नगर आहे. महाराज संतांनी वर्णन केले, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव. हे चला जाऊ, चला जाऊ, येताना लाला शॉपिंगला नाही जायचं, कुठं जायचं, चला जाऊ तया ठाया भोजन मगाया विठोबा देव दिसला कसा दिसला, निळा. आता मला खरोखर सांगा, किती लोकांनी देवाला बघितले, पांडुरंगाला किती लोकांनी बघितले, हात वरती करा पटकन, पटकन हात वरती करा. पांडुरंगाला किती लोकांनी पाहिले, 1 2 3, बाकीच्यांनी नाही पाहिलं का, पाहिलं ना, मग करा ना पटकन हात वरती करी. किती लोकांनी देवाला पांडुरंगाला पाहिले, पाहिलंय ना. आता खरं खरं सांगा, देव निळा आहे का कसा आहे, कसा आहे, सावळा. अजून अजून नीट बघा, इथं नाही नको, इथं टाकलंच नाही, हाय हाय हाय, पण तो निळा दाखवलाय. हा अजून एकदा, परत एकदा आठवा देव कसा आहे, सावळा. अजून काळा, कोण बोललो काळा, हा बरोबर आहे ना त्यांचं, तो नुसता काळा नाही, डांबरापेक्षा पण जास्त काळा आहे. हे मी म्हणत नाही, संत म्हणतात. आणि आजकालच्या काळाने, आजकालचा म्हणजे आता टेम्परेचर इतकं वाढले ना दुपारचं, की माणूस जर सारखा दुपारी उन्हात फिरला ना, तो कसा होतो संध्याकाळी, कसा होतो. म्हणून माई मावल्यानं दुपारी एक तर उन्हात फिरत जाऊ नका, आणि जर गेलं तर सनस्क्रीन लावून जात जा, नाही तर माणूस काळा पडतो. आता पंढरपूरच्या वारीला आपण जातो, किती पण गोरा गोमटा माणूस असतो. आता आमचे मिस्टर किती गोरे आहेत, पण ते जर पंढरपूरच्या वारीला गेले ना, तिथं जाईपर्यंत एकदम काळे होऊन जाते. म्हणजे एवढे गोरे आहेत ते की तिथं जाईपर्यंत माणूस किती पण गोरा असो, पंढरपूरला एकदा चालत चालत गेला, कसं जायचं, पण कसं जायचं मावशी, 2 पर्याय तुमच्या समोर ठेवते, एक तर चालत चालत जा किंवा पायी पायी जा. कशा जाल बोला, पायी पायी जाल ना, पायी पायी जाल ना नक्की. आणि तुम्ही पायी पायी निघाल्या ना, सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल, सुनबाईला. तिच्या कपाटातल्या 2 साड्या तुम्हाला देईल सासूबाई, आत्याबाई, या 2 साड्या तुम्हाला घ्या, पण पहिले तुम्ही वारीला. इतका आनंद होईल ना तिला, की ती तुमचा फोटो काढील, स्टेटसला टाकेल आणि खाली लिहिल, आय मिस यू सासूबाई. पण मनातले मनात फिलिंग व्हेरी 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 हॅपी. नो कटकट आणि 20 दिवस सासूबाई गोइंग टू पंढरपूरची वारी, जगात भारी माझ्या पांडुरंगाची, असं कोण म्हणेल. पण तुम्ही कुठे गेला पाहिजे, वारीला गेला पाहिजे. वारीला 18 दिवस 20 दिवस जर तुम्ही चालत चालत जर पंढरपूरला गेला ना, कितीही गोरे असो, कितीही सनस्क्रीन लावा, किती टमाट्याचा रस लावा, किती फेस पॅक लावा तोंडाला, पण पंढरपूरला जाईपर्यंत माणूस कसा होतो, काळा नाही हो, देवासारखा होतो. कसा होतो, देवासारखा. देव काळा आहे, आजकालचा नाही, ठाईचा चिकाळा अनादी बहु का.
आईचाची काळा अनादी बहु काळा म्हणजे खूप काळा खूप काळा तो परमात्मा आहे. मग संत म्हणतात तो जर काळा आहे तर ज्ञानोबराय निळा का म्हणतात? ज्ञानोबराय एकतर तुम्ही त्याला सावळा म्हणा किंवा काळा तरी म्हणा. ज्ञानोबराय काय म्हणतात? निळा. तसं पाहिलं तर निळा कोण आहे? निळा कोण आहे? महादेव आहे. कारण त्याने काय केलं? विष प्राशन केलं, बरोबर, म्हणून तो निळा. मग पांडुरंगाला माझे ज्ञानोबा निळा का म्हणतात? त्याचं कारण माधुर्य भाव आहे. मी माधुर्य भाव का सांगितला? ज्ञानोबरायांनी स्वतः स्त्रीचं अंतकरण धारण केलं आणि देवाला सुद्धा त्या भावनेतून बघितलं ना, त्यावेळेस तो देव त्यांना त्या भावनेतून दिसला, त्या माधुर्य भावातून दिसला. दुसरी गोष्ट, ज्ञानोबा हे ज्ञानमार्गी आहे आणि ज्ञानातून ध्यानातून ज्यावेळेस एखादा साधक देवाला बघतो त्यावेळेस त्यांना निळ्या प्रकाशातून देवाचं दर्शन होतं. म्हणून शंकराचार्य सुद्धा ध्यान मार्गाचे अनुयायी, म्हणून शंकराचार्याने सुद्धा पांडुरंगाचं वर्णन करताना म्हटलंय, तडित्वा ससनील मेघामसं रमामंदिरं सुंदरं चित्रकाशं परं त्रिष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. ज्ञानमार्गी म्हणून निळा म्हटले. ज्ञानोबा माधुर्य भावातून त्या परमात्म्याकडे बघतात म्हणून पंढरपुरीचा निळा. दुसरी गोष्ट, लावण्याचा पुतळा. पांडुरंग परमात्मा म्हणजे मूर्तिमंत लावण्य. सौंदर्य वेगळं आणि लावण्य वेगळं. सौंदर्य हे आई वडिलांकडून येत असतं, सौंदर्य हे आई वडिलांकडून येत असतं, पण लावण्य हे सत्विचारांनी येत असतं. लावण्य हे भगवंताच्या नामचिंतनाने येत असतं. लावण्य हे चांगल्या विचारांनी येत असतं आणि चांगले विचार ज्याचे आहेत, ब्रँडेड विचार आहेत, त्या माणसाला ब्रँडेड वस्तू वापरल्याच पाहिजे असं नाही, तो आपोआप ब्रँडेड होतो. आजकाल लोक म्हणतात ब्रँडेड वस्तू वापरा. काही लोक आयुष्यभर ब्रँड 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 करत जगतात. चप्पल ब्रँडेड, मोबाईल ब्रँडेड, घड्याळ ब्रँडेड, गॉगल ब्रँडेड, शर्ट ब्रँडेड. मोबाईल सुद्धा बापाचा नको, आईचाच पाहिजे. कुठला पाहिजे? आयफोन पाहिजे. सगळ्या गोष्टी. एकाने सांगितलं, बाबा ब्रँड 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 करने वालों मरने के बाद कफन का कोई ब्रँड नहीं होता है. लोक म्हणतात का याने आयुष्यभर ब्रँड वापरला, आता मेल्यानंतर याला जे कफन आहे ना तो जुडिओ मधूनच आला, म्हणतात का लोक? नाही म्हणत. म्हणून विचार ब्रँडेड ठेवले पाहिजे माणसाने. ज्याचे विचार ब्रँडेड आहे ना त्याला लावण्य प्राप्त होतं. आणि माझा परमात्मा फक्त लावण्यवान नाही महाराज. संतांनी वर्णन केले तो फक्त लावण्याचा पुतळा नाही. चतुरा तू शिरोमणी, चतुरा तू शिरोमणी, चतुरातू शिरोमणी. गुण लावण्याची खाणी, खाणे लावण्याची खाणे, गुणाची खाणे. म्हणून माझे ज्ञानोबाराय म्हणतात, पंढरीचा निळा कसा आहे? लावण्याचा पुतळा. आणि गोड शब्द वापरला, विठू. काय शब्द वापरला? विठू. देव जितका जवळचा तितके शब्द जवळचे. जनाबाईचं देवाचं नातं इतक्या जवळचं की जनाबाईने त्याला काळ्या म्हणावं, अरे विठ्या म्हणावं, तरी सुद्धा देवाने ते आनंदाने ऐकावं. देव तिचं ऐकण्याकरता कान त्याचे आतुर झालेले असायचे, कारण संबंध जवळचा होता. तसा ज्ञानोबारायांचा आणि देवाचा संबंध जवळचा, म्हणून गोड शब्द वापरला, विठू. देखी याला ह्या डोळ्यांनी पाहिला आणि या डोळ्यांचं सार्थक तेव्हा ज्यावेळेस विठू राहायला बघतो. आपण पंढरपूरच्या वारीला जातो की नाही? बारीला उभं राहतो. बारीला उभं राहिल्यानंतर इतकी गर्दी असते, इतकी गर्दी असते, इतकी गर्दी असते, पण पांडुरंगाचं एक क्षण जरी दर्शन झालं ना
तरी सुद्धा आपलं जीवन आपली वारी सार्थक होते. पण अजून एक गोष्ट सांगेल, कधी कधी वारकरी वारीला जातात, इतकी दर्शनाला गर्दी असते, जे पायी वारी करतात कधी कधी त्यांना दर्शनाला जायला मिळत नाही. आणि पायी वारी करणाऱ्यांनी दर्शनाला नाही गेलं तरी चालेल, कारण पायी वारी करणाऱ्यांचा देव हा कळसामध्ये आणि वारीमध्येच त्यांना भेटत असतो, म्हणून त्यांना देवाच्या दर्शनाची गरज नसते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमची वारी केव्हा सफळ होईल, आमची वारी केव्हा सफल होईल, पंढरपूरची वारीला गेल्यानंतर, विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर, वाणवंट पाहिल्यानंतर, पंढरपूरच्या नगर प्रदक्षिणा केल्यानंतर, ज्या वेळेला गुरुपौर्णिमेचा उत्सव झाल्यानंतर पंढरपुराहून घरी निघताना आमची पावलं जड होतील, तेव्हा समजायचं तुमची वारी यशस्वी झाली. पावलं जड झाली पाहिजे, घरी यायचं मन होऊ नये. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, देवा आता तुला पाहिलं, आता तुला पाहिलं, आता जीवनामध्ये काही पाहायचं शिल्लक नाही राहिलं. देवा तुला पाहिलं, या डोळ्यांचं सार्थक झालं. पण देवा, ज्ञानोबा म्हणतात, माझं मन हे तुझ्या रूपाकडे नाही, तुझ्या गुणाकडे वेधलं गेलं. अभंगाच्या वेदले हो मन तयाची गुणी, वेदले हो मन तयाची गुणी, वेदले हो मन तयाची गुणी, वेदले विठ्ठल रुक्मिणी जनवर विसंबे, विठ्ठल रुक्मिणी जनवर विसंबे, विठ्ठल रुक्मिणी जनवर विसंबे, विठ्ठल रुक्मिणी क्षणभरी न विसंबे, विठ्ठल विठ्ठल विठोबा सौंदर्यवान आहेस, तू लावण्याचा पुतळा आहे, म्हणून मन वेधलं गेलं नाही, तर तू गुणांची खाण आहे, गुण लावण्याची खाणी. गुण आहेत माझ्या देवाकडे, एक नाही 6 गुण आहेत. ऐकायस श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साई गुणवने वसती जेत, म्हणून तो भगवंतो जो निसंगाचा सांगा तो.
तो भगवंत आहे, कारण त्याच्याकडे षडगुण ऐश्वर्य संपन्न माझा परमात्मा आहे. म्हणून याच्यातून आपल्याला एक गोष्ट कळते, माऊली देवाच्या रूपाकडे नाही, माऊलींचं मन देवाच्या गुणांकडे आकर्षित झाले. म्हणून आपण सुद्धा रूप जास्त बघू नये. काय बघावं? कलाकार किती गुणी आहेत हे बघितलं पाहिजे. ते किती रूपवान आहे हे बघू नये. रूप कसं आहे, कधी कधी रूप थोडं कमी जास्त होऊ शकतं, पण जिच्याकडे गुण आहे, ज्याच्याकडे गुण आहे, तो गुणवान व्यक्ती परमात्म्याला आवडतो. आता बघा, लग्न सराई चालू झाली आणि लग्न सराईमध्ये ज्यांचं यावर्षी लग्न आहे बरं का दादा, हे तरुण मंडळी या कीर्तनाला आहेत ना, त्यांना माझं सांगणं आहे, ज्यांचं यावर्षी लग्न करायचंय त्यांनी मुलगी एक वेळ दिसायला कमी जास्त असली तरी चालेल, ती सौंदर्यवान किती आहे हे पाहण्यापेक्षा ती गुणवान किती आहे हे पाहावं. तिला भाकरी करता की नाही, येते की नाही हे पाहावं. नाहीतर तिने म्हणावं, त्याने जर विचारलं काय येतं तुला, तिने म्हणावं मला येतं ना, रील्स बनवता येतात, मला मॅगी बनवता, 2 मिनिट में मॅगी तयार, असं नको. तिला बनवता येतं, तिला फक्त बनवता येऊ नये, चांगलं चांगलं बनवताही यावं. आणि म्हणून मुलगी, पण आजकालच्या ज्या मुली आहेत सौंदर्यवान, काही काही आपण ज्यांना म्हणतो, बरं सौंदर्याचं गणित कसं करायचं हे काही कळत नाही महाराज. कारण त्यांच्या रूपावर तुम्ही भरोसा ठेवू नका. कारण आजकाल मुलगी बघायला आल्यानंतर त्या ज्या मुली आहेत ना, त्यांच्यावर एक देवी प्रसन्न आहे, ज्या देवीचं नाव आहे पार्लरवाली देवी. ती देवी प्रसन्न आहे आणि ती त्या देवीने एकदा मेकअप केला ना की पोरगी कशी जरी असली ना तरी ती चांगलीच दिसते महाराज, अशी गोरी गोरी दिसते, एकदम भारी दिसते. आणि मग हा लगेच म्हणतो आपल्याला पोरगी पसंत आहे. आणि पण लग्न झाल्यानंतर घरी आल्यानंतर ज्यावेळेस ती चेहरा धुते, तोंड धुते, त्यावेळेस त्याला कळतं मुखडा रंग गेल्यास असा विषय कधी कधी असतो. म्हणून गुणवान आपण असलं पाहिजे. माझा पांडुरंग परमात्मा गुणांची खाणी आहे, माझा देव गुणवानही आहे, रूपवानही आहे. म्हणून माझे ज्ञानोबाराय म्हणतात, वेदले हो मन तयाची गुणे. आता क्षणभर सुद्धा त्या देवाशिवाय राहू शकत नाही. पौर्णिमेचे चांदणे क्षणोक्षणा हो येवणे, तैसे माझे जिणे का विठ्ठले विण. पौर्णिमेचं चांदण आहे, अमावस्येला त्या ठिकाणी चंद्रच नाहीसा होतो, पौर्णिमेला पूर्ण चंद्र होतो. पण तो पूर्ण चंद्र एकदम अमावस्येला नाहीस होतो असं नाही, तो कलेकलेने कमी कमी होत जातो. तसं माऊली म्हणतात, देवाशिवाय जर मला जगण्याची वेळ आली ना तर माझं आयुष्य हे हळूहळू भक्तीशिवाय कमी कमी होत जाईल आणि एक दिवस मी या जगात नसेल. आणि म्हणून भक्तीशिवाय भक्ताचं जीवन हे असंच असतं, पौर्णिमेच्या चांदणे क्षणोक्षणा हो येऊने. पण त्या भक्तीचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे, विठुरायात रंगता आलं पाहिजे, त्याच्या रंगात रंगता आलं पाहिजे. आपण खूप श्रीमंत आहोत, आपण खूप ऐश्वर्य संपन्न आहोत की विठुरायासारखा देव आम्हाला मिळाला. अहो जगाच्या पाठीवर पांडुरंगासारखा देव नाही. तुम्ही अनेक देव बघा, तुम्ही मथुरेला जा 10 फूट लांबून दर्शन, वृंदावनला जा 5 फूट लांबून दर्शन, जगन्नाथपुरीला जा 15 फूट लांबून दर्शन, साऊथ इंडियामध्ये त्या तिकडे बालाजीचं दर्शन घ्यायला जा, सगळे केस जरी त्याला देऊन आले तरी सुद्धा तो जवळ जाऊन दर्शन देत नाही. तो लांबूनच दर्शन देतो. 20 फूट लांबून दर्शन, मथुरेला 10 फूट लांबून दर्शन, वृंदावनला 5 फूट लांबून दर्शन, जगन्नाथपुरीला 20 फूट लांबून दर्शन. या संपूर्ण जगाच्या पाठीवर महाराष्ट्रातला पांडुरंग परमात्मा असा आहे की 20-20 तास वारीला उभं राहतो, वारीला जातो, वारीला उभं राहतो. गात्र गलित अवस्था झालेली असते तरी सुद्धा पांडुरंग परमात्मा आम्हाला दूर ढेकलत नाही, 5 फूट 10 फूट लांबून दर्शन देत नाही, पायाला हात लावून डोकं टेकून दर्शन. फक्त पंढरपूर, फक्त पंढरपूर. जगाच्या पाठीवर असा देव नाही महाराज, जगाच्या पाठीवर असा देव नाही. आणि म्हणून तो देव आम्हाला मिळालेला आहे. आमचं भाग्य आहे. चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, पुंडलिकासारखा भक्त नाही, पंढरीसारखा तीर्थ नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिने क्षेत्र महिमे, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर. पण ती पंढरी आम्हाला समजली पाहिजे. हसत खेळत नाचत नाचत पंढरपूरला जाता आलं पाहिजे. कसं जाता आलं पाहिजे? हसत खेळत जाता आलं पाहिजे, टाळी वाजवत वाजवत जाता आलं पाहिजे. सर्वांनी माझ्या पाठीमागे टाळी वाजवून भजन करायचंय. पहिल्यांदा माई माऊला म्हणतील, नंतर बंधू वर्ग म्हणेल. आपण बघूया कोणाचा आवाज किती छान आहे. चालेल ना? टाळी वाजवायची सगळ्यांनी. हरी मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी. वा वा, मागच्यांचा आवाज येत नाही. नीट सगळ्यांनी युनिटी करून म्हणा, आपला पारड कमी काय होता कामा नाही. मनात भरली पंढरी. आता तुम्ही बोला, जाय
राजा दरबारीला हात केला चंद्रभागेचे वाळवंट तेची आमचे वैकुंठ येते म्हणजे वैकुंठ चंद्रभागेचे वाळवंट ओ तेची आमचे वैकुंठ आनंद भरला घनदाटबाई हसत आनंद भरला घनदाटबाई हसत नाचत आनंद भरला घनदाटबाई हसत आनंद भरला घनदाटबाई हसत डोळ्यात भरला ज्ञानोबा डोळ्यात भरला ज्ञानोबा ज्ञानोबा हात भरला तुकोबा रात भरला तुकोबा भरला तुकोबा हे रात भरला मनात भरला विठोबाबाई हसत नाचत मनात भरला विठोबाबाई हसत नाचत हे मनात भरला विठोबाबाई हसत मनात भरला विठोबाबाई हसत आपण सगळे राहूया आपण सगळे राहूया जत्रेला पंढरपूरला चला मग हो आपण सगळे राहूया गोपाळपुरा पाहूया हे गोपालपुरा बाबा आणि खायचं काय तिथं गेल्यावर खायचं काय वडापाव मंचुरियन पिझ्झा बर्गर मॅगी नूडल मोमोज काय खायचं काय झुणका भाकर का हरीच्या लाया खाऊया बाई हसत हरीच्या लाया खाऊया बाई हसत हे हरिकाला खाऊया बाई हसत हरिकाला खाऊया बाई हसत बाई हसत बाई हसत नाचत देवाच्या दरबारात जायचं आणि हसत हसत नाचत नाचत जो जातो ना ज्याच्या मनात देव भरतो मग त्याच्या मनात पुन्हा प्रपंच त्या ठिकाणी भरत नाही ज्याच्या मनात पंढरपूर भरतं त्याच्या मनात मग परत आपलं गाव भरत नाही आणि म्हणून मनात देव भरणं आवश्यक आहे ज्ञानोबारायांच्या मनात देव भरला आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात बस देवा विठ्ठला आता तूच एक पुरे बाकी मला काही नको अभंगाचा शेवटचा जप. बाप रखमा देवी वरू विठ्ठलाची पुरे बाप रखमा देवी वरू विठ्ठलाची पुरे बाप रखमा देवी वरू विठ्ठलाची पुरे चित्ताचे कन्या मुरे बाई हेवा चित्ताचे कन्या मुरे बाई हेवा वेदरू होमाना पाया सणा भराना विसवे विठ्ठला रुक्मिणी क्षणभर विसवे विठ्ठला रुक्मिणी क्षणभर
चित्त चैतन्य मुरे बाई व चित्त चैतन्याच्या ठिकाणी मुरलं म्हणजे कसं, जसं आता नवीन आता आपण आंबे आहे कैऱ्या असल्या की काय बनवतो, लोणचं. आणि लोणचं केव्हा खायला चांगलं लागतं, कधी ज्यावेळेस ते मुरतं. लोणचं मुरल्यानंतर चांगलं लागतं. तसं परमार्थ सुद्धा, भक्ती सुद्धा मुरल्यानंतर चांगली लागते. ज्ञानोबाराय म्हणतात चित्त त्या चैतन्याच्या ठिकाणी मुरलं. आता असं मुरलं की आता दुसरे देव नको, बाप रखुमादेवरू विठ्ठलची पुरे. चित्त चैतन्य मुरे बाई हो वेधले हो मन तयाचे गुणे. क्षणभरी न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. अल्पमतीप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न केला. सर्व वारकरी टाळकरी सर्वांचे मनापासून आभार विनय करीत आहे. त्याचप्रमाणे चोपदार दादा आपले मनापासून आभार. मृदुंगाचार्य महाराज, साऊंड सिस्टीमवाले दादा, चॅनलवाले, शूटिंग करणारे दादा, सर्वांचे आभार मानते. बसलेले श्रोतवर्ग, खाली बसलेले, खुर्चीवर बसलेले, मंदिराच्या पायरीवरती बसलेले, ते पायरीवर अशा रीतीने बसलेले असं वाटतं क्रिकेटचं स्टेडियमच आहे का काय. परंतु छान असे आपण सर्वजण या गावामध्ये दरवर्षी उत्सव साजरा करत असता आणि असाच या उत्सवाला आणखी उत्तरोत्तर चैतन्य ऐश्वर प्राप्त हो हीच परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करते. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल माझं मला परत करा. जे काही चांगलं असेल ते माझे सद्गुरू भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांचं समजून आपल्या जीवनात आपल्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करा. करविधी तैसी केले गटखट वाकडे का नीट देव जाणे. कथेची सामुग्री
नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. या ठिकाणी एका कार्यक्रमाचं आमंत्रण आपल्या सगळ्यांना आलेलं आहे. आमंत्रण नाही तर हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपल्या जवळच बाबगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणामध्ये भव्य हिंदू संमेलन होणार आहे. आदिगुरु शंकराचार्य जयंती निमित्त विराट हिंदू संमेलन आमले नोडार परिसर आणि या कार्यक्रमाकरता प्रमुख वक्ते असणार आहे श्री राजेशजी कुंठे, कोकण प्रांत धर्म जागरण संयोजक. त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती ज्यांची आहे स्वामी श्री भारतानंद सरस्वती महाराज, महामंत्री अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश. त्याचप्रमाणे श्री सचिनजी गायकवाड, धर्म संस्कृती अध्यात्म प्रचारक. असा हा कार्यक्रम हिंदू संमेलन होणार आहे आणि उद्या सध्या होणार आहे संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये हिंदू संमेलन आपण त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी जायचं आहे, कारण ते आपली एक विशिष्ट जबाबदारी आहे. आपण हिंदू आहोत आणि मी नेहमी सांगत असते, आज हिंदूंनी जागृत होणं गरजेचं आहे. लव जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद मोठ्या प्रमाणात वाढतोय. आताच अमरावतीमधल्या परतवाड्यामध्ये जी मोठी घटना घडली, एका जिहादीने 360 का कितीतरी मुलींवर अन्याय, अत्याचार, बलात्कार केले, त्यांचे व्हिडिओज व्हायरल केले आणि इतकं हे गंभीर प्रकरण आहे. पण मला नेहमी एका गोष्टीचा आनंद वाटतो की पूर्वी अशा प्रकरणांचा निकाल लागायला, अशा व्यक्तीला, जिहादीला शिक्षा द्यायला जवळजवळ 5 ते 7 वर्ष किंवा अधिक कालावधी लागायचा. पण आज कुठेतरी देशामध्ये, या हिंदू देशामध्ये हिंदूंच्या प्रती सहानुभूती दाखवून हिंदू धर्म किती महान आहे हे दाखवत असताना आमचं सरकार सज्ज झालेलं आहे. म्हणून ज्या मुलाने ते केलं त्या मुलाच्या घरावर ताबडतोब अगदी दुसऱ्याच दिवशी बुलडोजर फिरवण्यात आलं. आमचा देश बदलतोय. म्हणून हिंदूंनी सुद्धा आता हळूहळू जागृत झालं पाहिजे आणि या संमेलनाकरता एक जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. आपली ही जबाबदारी आहे. लव जिहादचे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, लँड जिहादचे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, फूड जिहाद वाढतोय. म्हणून विनंती असेल, आपल्या माणसाने आपल्याकडेच खरेदी करा. भले आपला माणूस 2 पैसे आपल्याकडून जास्त घेईल, पण आपला माणूस आपल्या दुधात थुंकणार नाही आणि आपला माणूस आपल्या बिर्याणीत गटारीचं पाणी टाकणार नाही, कारण त्याच्यामध्ये जे रक्त आहे ना, ते शिवाजी राजांचं रक्त आहे, ते संभाजी राजांचं रक्त आहे. म्हणून लग्न करता, साखरपुड्या करता, याच्या त्याच्या कार्यक्रमाकरता सगळेच एकत्रित येतात. पण आपल्या या धर्माकरता, धर्म टिकला तरच सगळं टिकेल आणि धर्म टिकला तर सुख समाधान मिळेल. माऊली म्हणतात, अगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. म्हणून स्वधर्म हा हिंदू धर्म, सिंधू नदीच्या काठी बसणारा हिंदू बांधव वसुदैव कुटुंबकम न्यायाने राहतो आणि म्हणून आज त्या न्यायाकरता आपल्याला एकत्रित यायचंय. उद्या सर्वांनी बापगावच्या त्या क्रीडांगणामध्ये विराट हिंदू संमेलन होणार आहे. 5 ते 7 या वेळेमध्ये सर्वांनी उपस्थित राहायचंय. ही विनंती एक हिंदू असून हिंदू समाजाला मी करत आहे. हिंदू हो, हिंदुत्व को चाहती हूँ, सबको एक साथ लाना चाहती हूँ. मिलकर रहेंगे तो शेर कहलाएंगे और बिछड़ गए तो गीदड़ भी सताएंगे. छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, आर्य सनातन हिंदू धर्म की, भारत माता की जय श्री राम, जय श्री राम. विठ्ठल जय जय, जय जय खंड हरिनाम सप्ताहाचा हा 30वा वर्ष आणि 30व्या वर्षातील आजचा हा 6वा दिवस. 6व्या दिवसाचे कार्यक्रम पत्रिकानुसार पार पडले. पहाटे 4 ते 6 काकड आरती, सकाळी 8 ते 12 श्री ग्रंथनाथ ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, सायंकाळी 4:30 ते 5:30 हरिभक्ती पारायण बालकृष्ण महाराज बार्शी आमने यांची प्रवचन रूपी सेवा पार पडली. सायंकाळी 5:30 ते 7 या वेळात सामुदायिक हरिपाठ. आत्ताच
8:30 ते 10:30 आपल्या सर्वांचे परिचित असणाऱ्या हरिभक्तीपारायण सौभाग्य होती हर्षलाताई मगर गोडसाई कल्याण यांनी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन वेळेत येऊन सेवा पार पडली, तरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना मायेचं वस्त्र व श्रीफळ देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. बेबीबाई लक्ष्मण आजच्या या कीर्तनाचे सौजन्य श्री संजय लक्ष्मण भोईर यांच्या मातोश्री महाराजांचा सत्कार करत आहेत. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तसेच आजच्या कीर्तनाचे सौजन्य श्री संजय लक्ष्मण भोईर यांच्या मातोश्रींचा देखील ग्रामस्थांच्या वतीने मायेचं वस्त्र देऊन त्यांचा सत्कार होत आहे महाराजांच्या हस्ते. आजच्या या कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. हरिभक्तीपारायण माधव महाराज केशव कल्याण तालुका वारकरी संप्रदाय अध्यक्ष यांचे सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने शब्दसुमाने आभार. तसेच आमच्या परिसरातील युवा कीर्तनकार हरिभक्तीपारायण राजेंद्र महाराज वेलेकर इताडे, तसेच आमच्या गावचे नसले तरी पण आमच्या बजागे परिवाराचं नाव त्यांनी नावारूपाला आणला असे दिलीप महाराज वांद्रे, तसेच नितीन महाराज बजागे आमने यांचे सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने शब्दसुमाने आभार. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी महाराजांचे पतिदेव हरिभक्तीपारायण रमेश महाराज मगर गोडसाई यांनी सुद्धा वेळेत वेळ काढून कार्यक्रमाला ऑर्गानची साथ दिली, कारण हार्मोनियमने ऑर्गान त्यांचे सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने आभार. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी गायनाचार्य हरिभक्तीपारायण गुरुनाथ महाराज म्हात्रे सावत, प्रमोद महाराज परडे राये, विष्णू महाराज बजगे वांद्रे, अजय महाराज पाटील खांडवल, प्रदीप महाराज पाटील आंबिवली, योगेश वाकडे राये, सोमनाथ महाराज मांडा, तसेच दिलीप महाराज भंडारी शिवनगर. आजच्या या कार्यक्रमासाठी मृदुंगाचार्यांचे जणू काही महापुरुष आलेला आहे, तरी रुपेश महाराज शेलार नांदप, शैलेश महाराज राये, मयूर महाराज पिसे, ओमकार महाराज इताडे, अनिरुद्ध पवार शिवनगर, निखिल महाराज पाटील आमनेपाडा. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या परिसरातील एक नामवंत भजन सम्राट हरिभक्तीपारायण कृष्ण महाराज इताडे यांचे देखील ग्रामस्थांच्या वतीने शब्दसुमाने आभार. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी पहिला दिवस का असोना परंतु लाईव्हची व्यवस्था ज्यांनी केली असे हरिभक्तीपारायण जगदीश महाराज ठाणगे देवरोम यांचे सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने शब्दसुमनाने आभार. तसेच आजच्या सकाळच्या अल्पावर जाते श्री हरिभक्तीपारायण गणेश लक्ष्मण बजागे यांचे सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने शब्दसुमनाने आभार. तसेच दुपारच्या अन्नदाते श्री राकेश दयानंद दिगाडकर यांचे सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने एक मायेचं वस्त्र व श्रीफळ देत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. राकेश दयानंद दिगाडकर, त्यांचे काका हरिचंद्र दिगाडकर या, हरिचंद्र नारायण दिगाडकर या. तसेच आजचे रात्रीचे अन्नदाते ग्रुप नंबर 6 यांनी देखील सुंदर अशी महाप्रसादाची व्यवस्था केली, त्यांचे देखील ग्रामस्थांच्या वतीने शब्दसुमनाने आभार. तसेच उद्याचा दिवस म्हणजे जागराचा दिवस. उद्या पहाटे श्रींची काकड आरती 4 ते 6, तसेच उद्या श्री ग्रंथरत्न ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायणाची सांगता देखील होणार आहे 8:30 वाजता. सकाळी 9 वाजता श्रींच्या मूर्तीवर अभिषेक होईल. श्री वसव रोशन हौशीराम बजागे यांच्या शुभ हस्ते श्रींच्या मूर्तीवर अभिषेक होईल. तसेच उद्या 3:30 ते 4:30 हरिभक्तीपारायण श्री विष्णू महाराज शेलार पिसे यांचे प्रवचन होईल. तदनंतर पालखी सोहळा 5 ते 7:30 या पालखी सोहळ्यामध्ये हरिपाठ होईल. उद्याचे नियोजित कीर्तनकार हरिभक्तीपारायण पंढरीनाथ भोर घोटी नाशिक यांची